सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये जे पण तुमच्या कॅप्रॉन 3च्या रिगार्डिंग डाऊट्स आहेत, तर हे सगळे डाऊट्स मी तुमचे ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. कारण की त्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केली होती की तुम्हाला कॅप्रॉन 2च्या अलॉटमेंट नंतर काय काय प्रोसेस करायची. तर त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर जणांनी कॅप्रॉन 3च्या रिगार्डिंग डाऊट्स विचारले होते की दादा कॅप्रॉन 3मध्ये जर मला कॉलेज नाही मिळालं तर मी परत कॅप्रॉन 1चं कॉलेज घेऊ शकतो का, मी परत कॅप्रॉन 2चं कॉलेज घेऊ शकतो का, कॅप्रॉन 3चा कट ऑफ इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, अशा भरपूर काही काही डाऊट्स मला त्या कॉमेंट सेक्शनमध्ये विचारले होते. तर मी विचार केला की ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे आपण पूर्ण क्लिअर करूया. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप्रॉन 3चा एकूण एक रूल एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. प्लस अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट की कॅप्रॉन 3साठी आम्ही पर्सनल काउन्सिलिंग ही रिओपन केलेली आहे. जर कॅप्रॉन 3ची तुम्हाला पूर्ण कॉलेज लिस्ट बनवून पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. एनरोल कसं करायचं ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. बाकी जे पण काही लिंक्स वगैरे आहेत तर हे सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. बट तुम्ही एक लक्षात घ्या की या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत. सो जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. तर आता आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न जो भरपूर मुलांचा डाऊट असतो की दादा मला कॅप्रॉन 1मध्ये कॉलेज मिळालं होतं, ते कॉलेज मी नॉट फ्री सिलेक्ट करून ₹1000 पे करून मी ती सीट रिझर्व केली आणि मी कॅप्रॉन 2मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. बट मला कॅप्रॉन 2मध्ये कुठलं दुसरं कॉलेज नाही अलॉट झालं, मला परत कॅप्रॉन 1चंच कॉलेज अलॉट झालं. तर मी आता कॅप्रॉन 3मध्ये पार्टिसिपेट करू शकतो की नाही करू शकत? तर हो, तुम्ही कॅप्रॉन 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग दादा जर मला कॅप्रॉन 3मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर मी परत कॅप्रॉन 1चं कॉलेज घेऊ शकतो की नाही घेऊ शकत? तर ह्या इथे तुम्ही कॅप्रॉन 3चा तुम्ही एक रूल समजून घ्या की जर तुम्हाला कॅप्रॉन 1मध्ये कॉलेज मिळालं असेल त्याची तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी म्हणजे सीट रिझर्वेशन फी ₹1000 तुम्ही पे करून ते तुम्ही सीट रिझर्व केली, तुम्ही कॅप्रॉन 2मध्ये पार्टिसिपेट केलं. आता कॅप्रॉन 2मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही अलॉट झालं, त्यामुळे तुम्ही आता कॅप्रॉन 3मध्ये पार्टिसिपेट कराल. आता जर तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही परत कॅप्रॉन 1चं कॉलेज हे घेऊ शकता. बट तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये कोणतंही दुसरं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही परत कॅप्रॉन 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत, कारण की तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झाल्यामुळे. जर तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्ही कॅप्रॉन 1चं कॉलेज घेऊ शकता. बट जर तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये दुसरं कोणतंही कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही कॅप्रॉन 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. आय होप हा तुमचा डाऊट इथे क्लिअर झालेला असेल. आता नेक्स्ट डाऊट आहे की दादा मला कॅप्रॉन 1मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नव्हतं, मला कॅप्रॉन 2मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर आता मी कॅप्रॉन 3मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर हो, तुम्ही कॅप्रॉन 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग दादा जर मला कॅप्रॉन 3मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर मला पुढे काय करावं लागेल? सो एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला तिन्ही कॅप्रॉनमध्ये कॉलेज नाही मिळालं तर तुमच्याकडे शेवटचा चान्स असेल तो आहे स्पॉट राऊंड आणि आयलेस राऊंडचा. त्या राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल आणि तुम्ही ट्राय करा की तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये कुठलं ना कुठलं तरी कॉलेज मिळालं पाहिजे. जरा तुम्ही जास्त कॉलेजेस तुम्ही ॲड करा तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये. तुम्हाला पाहिजे तर मी कॅप्रॉन 3साठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येईन, त्याच्यामध्ये पूर्ण मी एक्सप्लेन करेन की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची. बट तुम्ही एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत जर तुम्हाला कॉलेज नसेल मिळालं म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये काही ना काहीतरी मिस्टेक करताय. तर ती मिस्टेक तुम्ही फिगर आउट करायचं तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पण आत्ता ह्यावेळी तुम्ही जे पण काही तुमची कॉलेज लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय मिस्टेक करताय हे तुम्ही फिगर आउट करायचा ट्राय करा. आता तुम्ही हे फॉलो करा, तुमच्यासाठी मी नक्की एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन येईन. आता जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन UG कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉलेज विद्याची वेबसाईट ही तुम्ही चेकआउट करू शकता. या वेबसाईटवरती तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस दिलेले आहेत, जसे की UG कोर्स, PG कोर्स आणि अजून काही काही ऑनलाईन कोर्सेस आहेत जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. एकदा तुम्ही कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुमचे काय काय डिटेल्स फिलअप करायचे आहेत आणि त्याच्यानंतर AI मॉडेल अकॉर्डिंगली तुम्हाला एक युनिव्हर्सिटीची लिस्ट प्रोव्हाइड करेल जे तुमच्याकडे एक बेस्ट युनिव्हर्सिटी असतील. आणि ह्याच्यामध्ये जेवढे पण युनिव्हर्सिटीज आहेत हे सगळे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले असतील. एक ऑप्शन असेल की जर तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल सोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. त्यासोबत अजून एक ऑप्शन आहे जिथे तुम्ही कॉलेज विद्याच्या एक्सपर्ट सोबत सुद्धा कनेक्ट होऊ शकता. हे एक्सपर्ट्स तुम्हाला फ्रीमध्ये ऑडिओ और व्हिडिओ करिअर काउन्सिलिंग हे तुम्हाला प्रोव्हाइड करतात. अजून एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, तो आहे ॲड टू कम्पेअर. ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल युनिव्हर्सिटीज हे तुम्ही कम्पेअर करू शकता. ह्याच्यामध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीचे प्लस पॉईंट आहेत, कुठल्याच्या मायनस पॉईंट्स आहेत हे तुम्ही कम्पेअर करू शकता. जसे की फीज काय आहे, परत प्लेसमेंट स्टेटस काय आहे, स्टुडंट रेटिंग काय आहे, प्लस अजून एक ऑप्शन आहे तो आहे EMI. प्लस कॉलेज विद्या हे तुम्हाला प्लेसमेंट सपोर्ट सर्व्हिस अँड ऑनलाईन करिअर बूस्टर प्रोग्राम पण तुम्हाला प्रोव्हाइड करते, ज्याची प्राइस ही ऑलमोस्ट ₹6,999 आहे. बट जी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, जर तुम्ही त्या लिंक थ्रू गेलात हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. प्लस कॉलेज विद्याची पेड इंटर्नशिप आणि जॉब्स पोर्टल पण आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल
त्या दिवशीपासून तुम्ही हे पोर्टल जे आहे हे तुम्ही ॲक्सेस करू शकता. प्लस अजून एक नवीन जे कॉलेज विद्यार्थी लॉन्च केलेलं आहे ते आहे त्यांची सबसिडी. तुम्हाला त्यांची सबसिडी पण मिळेल अप टू 10,000 रुपीज. जर तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ही सबसिडी मिळेल. आता नेक्स्ट डाऊट आहे की दादा मला कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज अलॉट झालं होतं. ते कॉलेज मी नॉट फ्री सिलेक्ट करून त्याचे 1000 रुपये पे करून मी कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. म्हणजे मी कॅपराऊंड 1ची सीट ही रिझर्व केली होती आणि मी कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. आता मला कॅपराऊंड 2मध्ये दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालं. तर आता मी कॅपराऊंड 3साठी पार्टिसिपेट करू शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग दादा कोणती सीट रिझर्व राहील? जर मी कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि जर मला कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर मी परत कॅपराऊंड 2चं कॉलेज घेऊ शकतो का? की माझ्याकडे परत कॅपराऊंड 1चं पण कॉलेज घ्यायचं ऑप्शन असेल? तर एक तुम्ही लक्षात घ्या, हा तुम्ही कॅपराऊंडचा रूल तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं असेल, ती सीट तुम्ही रिझर्व केलीत आणि तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालं आणि जर तुम्ही आता कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि आता तुम्हाला जर कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 2चं कॉलेज हे घेऊ शकता. तुम्ही परत कॅपराऊंड 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, तुम्ही कॅपराऊंड 1ची सीट तुम्ही रिझर्व केली होती हे मला मान्य आहे, बट तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालंय. तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झाल्यामुळे तुमचं कॅपराऊंड 1चं कॉलेज हे कॅन्सल होतं. ती सीट तुमची कॅन्सल होते. सो त्यामुळे जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 2चं कॉलेज घेऊ शकता, बट तुम्ही कॅपराऊंड 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. हा तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही परत आधीच्या कॅपराऊंडचं कॉलेज हे नाही घेऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये पण कॉलेज अलॉट झालं होतं, कॅपराऊंड 2मध्ये पण तुम्हाला दुसरं कॉलेज अलॉट झालं, कॅपराऊंड 3मध्ये पण जर तुम्हाला दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 2चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. तुम्हाला कंपल्सरीली त्या कॅपराऊंड 3च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. आय होप हा पण तुमचा डाऊट इथे क्लिअर झालेला असेल. आता नेक्स्ट डाऊट आहे की दादा कॅपराऊंड 3मध्ये कट ऑफ इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? सो एक तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक कॉलेजचा ना कट ऑफ व्हॅरी होत असतो. बट एक मी तुम्हाला सांगतो की जे पण काही लोअर कॉलेजेस आहेत ह्याचे कट ऑफ हे डिक्रीज होऊ शकतात. बट जे पण काही टॉपचे कॉलेजेस आहेत ह्याचे थोडेफार इन्क्रीज होऊ शकतात, काही कॉलेजचे डिक्रीज सुद्धा होतात. आता एक तुम्ही काय करायचं माहिती आहे का, जी तुमची कॅपराऊंड 1ची कट ऑफ लिस्ट आहे ही तुम्ही चेक करा की कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय होता आणि तीच लिस्ट तुम्ही कॅपराऊंड 2 सोबत कम्पेअर करा. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय होता आणि कॅपराऊंड 2मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ इन्क्रीज झालाय की डिक्रीज झालाय, तर हे तुम्ही चेकआउट करा. म्हणजे ह्याच्याने तुम्ही एक अज्युम करू शकता, एक अंदाज तुम्ही लावू शकता की कॅपराऊंड 3मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो की डिक्रीज होऊ शकतो. सो जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट पाहिजे असतील तर हे सगळे कट ऑफ लिस्ट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. कॅपराऊंड 1चे पण कट ऑफ आहेत तर ते तुम्ही पिन कॉमेंटमध्ये चेकआउट करू शकता. कॅपराऊंड 2चे पण कट ऑफ मी तुम्हाला अपलोड करून देईन, तर ते पण तुम्ही चेकआउट करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा कॅपराऊंड 3साठी सीट्स हे व्हॅकंट राहतात का? कारण की भरपूर मुलांनी कॅपराऊंड 2चेच कॉलेजेस हे कन्फर्म केलेले आहेत. कॅपराऊंड 2मध्ये जे त्यांना कॉलेज मिळालं त्याच कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन हे कन्फर्म करून टाकलेलं आहे. मग आता कॅपराऊंड 3साठी हे सीट्स व्हॅकंट राहतील का? सो बघा, सीट्स हे व्हॅकंट राहत असतात. इव्हन कॅपराऊंड 3 झाल्यानंतर सुद्धा सीट्स हे व्हॅकंट राहतात. तर त्यामुळे काही कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट करतात ते सीट्स भरण्यासाठी. सो कॅपराऊंड 3साठी पण सीट्स हे व्हॅकंट असणार आहेत, ह्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा सेकंड इयरमध्ये आम्ही ब्रांच चेंज करू शकतो का? मला तर EXTची ब्रांच मिळाली आहे, मी सेकंड इयरमध्ये CS किंवा IT ब्रांच घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही सेकंड इयरमध्ये ब्रांच हे चेंज करू शकता. बट ह्याच्यामध्ये ना काय काय कंडिशन्स आहेत ते मॅटर करतात. लाईक त्या कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये ते सीट्स व्हॅकंट असले पाहिजेत. ह्याच्यासाठी भरपूर काही काही फॅक्टर्स आहेत. जर ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा मी ट्राय करेन. त्याच्यानंतर नेक्स्ट डाऊट आहे की दादा स्पॉट राऊंडसाठी कोण एलिजिबल आहे? मी स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर बघा, स्पॉट राऊंडमध्ये कोणीही पार्टिसिपेट करू शकतं. म्हणजे जरी तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळालं, त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं तरी पण तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि जरी तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये, कॅपराऊंड 2मध्ये आणि कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तरी पण तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कुठल्याही कॅपराऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं, म्हणजे सपोज जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं असेल तर ती तुम्ही सीट आहे ना ही तुम्ही रिझर्व करून ठेवा. ती सीट तुम्हाला सिक्युअर करायची आहे. कारण की स्पॉट राऊंडची काही गॅरंटी नाही की तुम्हाला कॉलेज मिळालंच असं नाही. स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळू सुद्धा शकतं किंवा नाही पण मिळू शकत. कारण की काही मुलांना कमी पर्सेंटेजवर पण कॉलेज मिळतं आणि काही मुलांना तेवढंच पर्सेंटेजवर कॉलेज नाही मिळत. सो त्याच्यामुळे स्पॉट राऊंडची काही पण गॅरंटी नसते. सो जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही सीट रिझर्व करायची आहे. तुमची सीट इथे कन्फर्म करून ठेवायची आहे.
आणि ती सीट तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग त्याचं जर मला स्पॉट राऊंडमध्ये कुठलं कॉलेज अलॉट झालं, मग कॅपराऊंडचं कॉलेज मी कॅन्सल करू शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराऊंडचं कॉलेज हे तुम्ही कॅन्सल करू शकता. त्या कॉलेजमध्ये जी पण तुम्ही फी सबमिट केलेली आहे, तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही सबमिट केलेले आहेत, तर हे सगळे तुम्हाला परत रिटर्न करतील आणि ते तुम्ही डॉक्युमेंट स्पॉट राऊंडच्या कॉलेजमध्ये तुम्ही सबमिट करू शकता. तर आय होप हे जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत हे सगळे तुमचे क्लिअर झालेले असतील. मेन जे तुमचे कॅपराऊंडचे रूल्स आहेत हे सगळे तुम्हाला समजलेले असतील. जर ह्याच्यावर अजून काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कॉलेज विद्याची वेबसाईट ही चेकआउट करायची असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ते पण तुम्ही नक्की चेकआउट करून घ्या. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.